कला अकादमीचो अध्यक्ष म्हणून एक बिगर राजकीय आणि ज्येष्ठ कलाकाराची नेमणूक करपाची मागणी कला राखण मांड या बॅनरा खाला कलाकारांच्या पंगडान सरकारा कडेन केल्या। तशेंच गोयच्या तियात्रिस्त भावांनी तेको दिवपाचोय उलो मारला। पळयात, कला अकादमीत साबार समस्यांनी रेवाडो घाला। हे परत परत उक्ताडार येत आसा। नाटक चालू आसतनाच माचयेची लायटींची तशेंच आवाजाची समस्या कलाकारांक सतायताली। त्या उपरांत तांत्रिक समस्या निर्माण जाल्यो। कलाकार आनी लोकांनी खर तिडक उक्तायली। गोविंद गावडेच्या राजिनाम्याची मागणी मुखार आयली। उपरांत कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री म्हणून गोविंद गावडेचे मंत्रीपद गेले उपरांत आपोआप तांचे अध्यक्षपदूय गेले। आता कला अकादमी, फोंडेचे राजीव कला मंदिर आनी काणकोणचे रवींद्र भवन आसूं, अध्यक्ष तशेंच उपाध्यक्ष पद खंयच्याच आमदाराक व मंत्र्याक दिवचे न्हय, फक्त कलेच्या क्षेत्रांतलेच आसपाक जाय। तशेंच एडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव आशिल्लोच जाय अशी मागणी कला राखण मांड या पंगडान केल्या। पयर एक दुर्घटना जाली क्रांती दिना दिसा की आमचो सांस्कृतिक मंत्री एका अचानक घरा धाडपाची। हांव दुर्घटना इतल्या खातीरच म्हणटा कारण आमी तेजे कडेन एक हिशोब मागताले। कला अकादमीन जे कितें गैरकारभार जाला तो हिशोब न दिता तेका मुख्यमंत्र्यान अचानक घरा धाडलो आणि गेल्या 17 जुनाक आमी कलाकार सगळे एकठांय जाल्ले आणि तेन्नाच्यान आमी तेंचे कडेन हिशोब मागताले। आता 1 वर्स जालें, 18 जुना दिसा तेका घरा धाडपाचो निर्णय हो शेवटी सरकारान घेतलो। पण ह्या सगळ्या एकंदरीत वर्सभर आमी जे कितें आंदोलन चालू दवरलेलें, सुपारी आंदोलन केलें आणि मदीं हे सगळ्या कला अकादमीन जो कितें गैरकारभार जाल्लो आसा, कला अकादमी अजून सुस्थितीन ना, ती आसा तशी आसा। उलट आतां आमकां इल्लें कळपाक लागलां जेन्ना टास्क फोर्साचे एक्सपर्टीज येवन तेजी इन्स्पेक्शन करता तितून आनीक खूब प्रॉब्लेम्स आसा हे आतां लक्षांत येवपाक लागला आणि कदाचित आतां फुडें जेन्ना रिपोर्ट्स आमचे कडेन सारके येतले तेन्ना आनीक परत हांगासर 80 कोटी मोडचे पडटले काय अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। सो ह्या स्थितीन तेका घरा धाडलो काय तेका लिपयलो तें आमकां कांय खबर ना। म्हणून कितें जातालें की आमी जेन्ना उबे रावताले तेन्ना सदांच तो छाती फुडें काडून ढाल कसो उबो रावतालो ह्या हितून। पूण आमकां तरी अशें दिसता की पयरच्या ह्या कारवायेन ढाल कुशीक चल्ल्या पण तलवार अजून तशीच आसा। कारण ह्या हांगासर जो कितें गैरकारभार जाला, कला अकादमी बांदपाक म्हणून तेंच्यांनी जे कितें खर्च केले 80 कोटी 90 कोटी जे कितें ते आंकडोय आमकां अजून सारको कळना। टास्क फोर्सूय म्हणून अजून आमी जे कितें मागलेले पळय ते तेंच्यांनी आमकां डिटेल्स दिल्ले नासल्या कारणान आमकांय अजून खबर ना एक्चुअल खर्च कितलो जाला तो। पण तेज्या फाटल्यान फक्त तो एक गोविंद नासलो, पण एक बरी गजाल जाली की एक गोष्ट गोंयकारांच्या लक्षांत येयली आणि गोविंदाच्या लक्षांत येयली आसतली। कलाकारा कडेन जेन्ना खेळटा पळय न्ही तेन्ना तेजी कशी वाट लागता ही आतां ताका लक्षांत येयला। आतां घरा बसून याद करता आसतलो सगळी आंदोलनां आणि आमच्या विरुद्ध तो कितें उलयल्लो, हू इज राजदीप, हू इज चार्ल्स कोरिया आणि शरद पंक्षेची सुपारी, हे सगळे आतां ताका याद येता आसतले घरा बसून। आमी आतां एक आवाहन करूंक सोदता कलाकारांक की इवन तियात्रिस्ट भाव म्हाका खूब कमी दिसता आमच्या बरोबर। ते हरशीं पर्सनली जेन्ना आमकां मेळटा तेन्ना ते म्हणटा तुमी बरें करता, आमी आसा तुमच्या वांगडा। पूण हांगा जेन्ना आमी फ्लोरार उबे रावता पळय तेन्ना ते मेळना। हांव आवाहन करता तुमच्या माध्यमांतल्यान की तियात्रिस्ट भावांक जर तुमी कसल्या दबावाक लागून जर फाटीं सरताले जाल्यार आयज परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। आज थोड्या दिसांनी आतां कला अकादमी बंद जावपाची आसा कारण जेन्ना रिपोर्ट्स येतले टास्क फोर्साचे एक्सपर्टांचे तेन्ना कला अकादमी परत काम सुरू जातलें तेन्ना बंद उरतलें आनी ती कितलो तेंप बंद उरतली आमकां अजूनय खबर ना। त्याच बरोबर हांगासरले रवींद्र भवन मडगांवचे बंद जाल्ले आसा। काणकोणचे रवींद्र भवन जे आतां सुरू जाल्ले ते आतांच बंद जाल्ले आसा। अशी सगळी परिस्थिती आसा। त्यामुळे कलाकारांनी आतां भिवपाची गरज ना आणि त्यांच्यानी कला राखण मांडा बरोबर रावंक जाय। गजाल जाल्या की गोविंद गावडेक जेन्ना हातूंतल्यान काडलो मंत्रिमंडळांतल्यान ताजे बरोबर आमी अशें धरून चलतात की फक्त मंत्रिमंडळांतल्यान न्ही, तो कला अकादमीचो चेअरमॅन आशिल्लो आणि तो राजीव कला मंदिर फोंडा हांगाय बी तो चेअरमॅन आशिल्लो। ताजे बरोबर एकाधिकारशाही ह्या कला अकादमीतली वा राजीव कला मंदिरांतली एकाधिकारशाही सोंपली अशें आमी अपेक्षा करतात। इतल्या खातीर की फाल्यां ही कला अकादमी जाग्यार जरी पडली
ओके, आणि स्ट्रक्चरली सगळ्यो गजाली जाग्यार पडल्यो, सगळ्यो गजाली जरी जाग्यार पडल्यो तरी कला अकादमी जाग्यार पडना. कारण कला अकादमी ही एक कलेचे केंद्र आहे हांगा, आणि ते आज पर्यंत एक ऑटोनॉमस बॉडी म्हणून चलताले. म्हणजे ताका एक चेअरमॅन असता, ताका एक व्हाईस चेअरमॅन असता, ताका एक्झिक्युटिव्ह बोर्ड असता, त्या बोर्डाचेर सरकारी अधिकाऱ्यां बरोबर बरे नामनेचे कलाकारी तातूंत भितर असतात, आणि ताजे शिवाय जनरल काउन्सिल असता. आणि हे सगळे मिळून एक ऑटोनॉमस बॉडी, जशी ज्या पद्दतीन कोंकणी अकादमी चलता, मराठी अकादमी चलता, तियात्र अकादमी चलता, दालगाद अकादमी चलता, इन्स्टिट्यूट मॅनेजर्स प्रकारचे चलता, अशे तरेच्यो ज्यो पळय कॉर्पोरेशन टायप ज्यो पळय बॉडी आसा त्यो ऑटोनॉमस बॉडी त्यो त्या त्या क्षेत्रांतल्या लोकांच्या हातांत दितात आणि ते चलयतात. ज्या भशेन कला अकादमी चलताली, म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कारकिर्दी भितरी चलताली, मागीर काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दी भितरी चलताली, ह्यो सगळ्यो आशिल्ल्यो ते सगळे आता बंद जाल्ले आसा. फाटली इतली वर्सां आतां हांगा गोविंद गावडे मंत्री जायत साकून तोच सर्वे सर्वा, तोच चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन ना, एक्झिक्युटिव्ह बोर्ड ना, जनरल काउन्सिल ना, कांयच ना. सो आमची मागणी आसा, आता आमच्या माहिती प्रमाणे जी आमकां माहिती मेळ्ळ्या ताजो टर्म जो आसा तो टर्म एप्रील 2025 सोंपलो चेअरमॅन म्हणून, ओके, कला अकादमीचो. त्याच भशेन ताजो टर्म थंय बी सोंपिल्लो आसा, सरकारा मुखार फायल पडून आसा, आणि तो आता चेअरमॅन नाशिल्लोच इतली तेप. ओके, सरकाराची जबाबदारी आसा हांगा नवो चेअरमॅन अपॉइंट करपाक जाय, ताजे बरोबर व्हाईस चेअरमॅन अपॉइंट करपाक जाय, ताजे बरोबर जनरल काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह बोर्ड हो अपॉइंट करपाक जाय. सो आता ह्या कला अकादमी भितर राजकारण्यांक हाडटकर कितें दुर्दशा जाता वा बाकीचे कडेन कितें दुर्दशा जाता ती सगळी आमी पळयिल्ली आसा. ताका लागून आमचो सामको स्पेसिफीक डिमांड आसा की आतां तरी सरकारान कलाकारांच्या ह्या सगळ्या दबावा मुखार येवन तुमकां मंत्र्याक काडचें पडलें, तश्यो बाकीच्यो गजाली तुमकां जाग्यार घालच्यो पडटल्यो. आणि ती आमची मागणी आसा की जेन्ना तुम्ही चेअरमॅन अपॉइंट करतात, जावं कला अकादमीचेर वा जावं राजीव कला मंदिराक वा काणकोण जे कला मंदिर रवींद्र भवन आसा त्या रवींद्र भवना भितर, थंय चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन हे कलेच्या क्षेत्रांतले मनीस आसपाक जाय. ते मनीस आमकां राजकारणी नाकात, कारण राजकारण्यांनी कितें जाता तें आमी पळयिल्लें आसा. खंयचोच मंत्री, खंयचोच आमदार वा खंयच्याच पक्षाचो पदाधिकारी जो आसा तो हांगा चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन म्हणून नाका. जशें पयलीं चलताले तशे तरेन ते जावं दी. आनी एडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव आशिल्लो, फकत बेश्टोच हे न्ही, एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनाचो प्रशासकी कामाचो अनुभव आशिल्लो अशे तरेचो एक जाणकार, कलेची जाण आशिल्लो जाणकार कलाकार वा कलेच्या क्षेत्रांतलो, साहित्याच्या क्षेत्रांतलो, वेगवेगळ्या हातूंतलो हे जे आसा ताची जाण आशिल्लो मनीस आतां तरी सरकारान हांगा चेअरमॅन म्हणून अपॉइंट करचो, ताजे बरोबर व्हाईस चेअरमॅन म्हणून अपॉइंट करचो, ताजे बरोबर बरे बरे कलाकार आसा ते एक्झिक्युटिव्ह बोर्डाचेर घेवचे, जनरल काउन्सिलाक घेवचे, आणि त्या पद्दतीन राजीव कला मंदिर आनीक हे जे कला अकादमी आसा ती आता कलाकाराच्या हातांत दिवन पयली भशेन कलाकारांनी ती चलोवची अशी मागतात. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक, समृता खणगांवकर आनी अरुण नायक.